साक्षीभाव काय आहे हे आपण समजून घेऊया. एखादी घटना पाहणं, तिथे उपस्थित असणं, परंतु त्याची दखलही न घेणं, त्या घटनेबद्दल स्वतःला सुद्धा न सांगणं म्हणजे साक्षी. आणि ज्या वेळेला आपण स्वतःला त्याबद्दल सांगतो, त्याचा कॉग्निजन्स घेतो, त्याचं मेमरायझेशन करतो, त्यावेळेला आपला साक्षीभाव सुटतो आणि आपण होतो स्वसाक्षी. आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्या कोणाला तरी त्याच्याबद्दल सांगायला जातो, त्यावेळी आपण होतो साक्षीदार. त्यावेळी आपली वर्तमानातली अनुभूती सुटते. तर एकूण साक्षीभाव म्हणजे काय? तर समोरच्या गोष्टीचा आपल्यावर काहीही परिणाम होऊ न देता त्याच्याकडे पाहणं, एका त्रयस्थाच्या नजरेनं त्याच्याकडे पाहणं. आपण ज्या वेळेला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघतो, त्यावेळेला ज्या स्क्रीनवर आपल्याला तो सिनेमा दाखवला जातो, ती स्क्रीन पांढरी असते. सुरू होण्याच्या आधी सिनेमा चालू असतो, त्यावेळेला त्याच्यावर तो दाखवला जात असतो, पण तरी त्या स्क्रीनवर त्याचा काही परिणाम होत नाही. ज्या वेळेला सिनेमा संपतो, त्यावेळी ती स्क्रीन पुन्हा पांढरी शुभ्र असते. हा साक्षीभाव. आता या साक्षीभावात राहण्यासाठी समोरच्या गोष्टीचा जसा आपल्यावर काही परिणाम होऊ न देणं महत्त्वाचं आहे, तसं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं हे सुद्धा रिक्वायर्ड नाही आहे, किंवा कॉन्ट्रीब्यूट न करता आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, तरच त्याचं आपल्याला आकलन होईल. आता ह्याच्यासाठी आपण पूर्वी ज्या वेळेला फिल्मचे फोटोग्राफ्स काढायचो, म्हणजे ते मुलांना आता माहीत नसतील, पण पूर्वी आपल्याकडे कॅमेरा असायचा आणि त्याच्यामध्ये फिल्म असायची. ती फिल्म कोरी असायची. मग ज्या गोष्टीचं, दृश्याचा आपण फोटोग्राफ काढायचो, ते दृश्य तसंच्या तसं त्या फिल्मवर डेव्हलप केल्यानंतर यायचं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ती फिल्म कोरी असायची. तर ही कोरी फिल्म असणं आवश्यक आहे आपली स्वतःची, आणि ही कधीच आपली नसते. आपण कुठलीही घटना बघताना, कुठल्याही व्यक्तीकडे बघताना कधी कोरं असतो का? तर आपल्यामध्ये खूप बायस असतात, ज्याला आपण पूर्वग्रह दूषित असणं म्हणतो, तसं असतं. त्यामुळे आज माझ्याकडे ही व्यक्ती आली आहे, माझ्याशी बोलती आहे, खूप चांगलं वागते आहे, पण माझ्या डोक्यात मात्र 1 वर्षापूर्वी तिने माझ्याशी वाईट वागलेल्या गोष्टी असतात, आणि त्याप्रमाणे मी त्याच्याशी किंवा तिच्याशी वागते. हे जसं व्यक्तीबद्दल आहे, तसं एखाद्या घटनेबद्दल सुद्धा आहे. आणि हे असल्यामुळे आजचं वागणं आपण समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे साक्षीभावात राहण्यासाठी आपली फिल्म कोरी असणं आवश्यक आहे. आपली दृष्टी, आपले विचार हे बायस्ड, प्रेज्युडाइज किंवा पूर्वग्रह दूषित नसले पाहिजेत. ही साक्षीभावाची पहिली महत्त्वाची गरज आहे. आता साक्षीभावाची आपल्या दैनंदिन जीवनात का आवश्यकता आहे? कारण आपल्याला कोणत्याही समस्येचं, कोणत्याही गोष्टीचं आकलन होणं महत्त्वाचं आहे, ज्याला आपण डायरेक्ट परसेप्शन म्हणतो, संपूर्णतः आकलन होणं. कारण असं म्हणतात की समस्येमध्येच त्याचं उत्तर असतं, आणि जर आपल्याला समस्या व्यवस्थित समजली तर आपल्याला उत्तरही मिळू शकतं. हा खूप स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. रस्त्यात एखादा गोंधळ चालू आहे आणि आपण त्या गोंधळामध्ये आहोत, तर आपल्याला त्या गोंधळाचं काहीच आकलन होत नाही, कारण आपण त्याचा एक पार्ट असतो. तेच आपण जरा बाजूला गेलो आणि त्याच्याकडे थोडं त्रयस्थाच्या नजरेने बघायला लागलो, तर आपल्याला लक्षात येतं की काय घडलंय, आणि मग त्याचं सोल्युशन पण मिळतं. त्यामुळे साक्षीभाव साधण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे अलिप्तपणे बघणं. आपण असा विचार करू की स्वतःकडे पण थोडंसं अलिप्तपणे बघितलं तर आपल्या चुका आपल्याला लक्षात येतात, आणि आपण त्या बरोबर करू शकतो किंवा करेक्ट करू शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्तमानातील चालू क्षणात राहणं. हे सुद्धा गरजेचं आहे. कारण आपण काय करतो, मोस्ट ऑफ द टाइम्स, अनेक वेळेला आपण भूतकाळात किंवा भविष्यकाळात जगतो. एकतर आपण भूतकाळातल्या आपल्या चुकांबद्दल आपल्याला वाईट वाटतं, किंवा भविष्याच्या चिंता करत असतो, आणि त्यामुळे आपल्याला साक्षीभाव प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी विचारांच्या गुंत्यात न अडकता साक्षीभाव साधना सुद्धा सांगितली आहे, किंवा शरणागत साधना करून थोडा गोंधळ कमी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे भविष्याची चिंता न करता, भूतकाळाबद्दल दुःख न मानता वर्तमानात राहण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे साक्षीभाव साधता येतो. आपण असा साक्षीभाव कधी अनुभवला असेल का? तर काही वेळा आपण एखादं काम करताना किंवा एखादा आवडीचा छंद जोपासताना स्वतःला विसरण्याचा अनुभव आलेला असतो. म्हणजे बघा, एखादा चित्रकार अगदी देहभान विसरून चित्र काढत असतो. गायकसुद्धा स्वतःला विसरतो आणि गातो, त्याला वेळेचं काळाचं काही भान नसतं.
आणि रसिकही आपण अगदी तल्लीन होऊन ऐकत असतो, तेव्हा आपल्याला वेळेचं काही भान नसतं. किंवा निसर्गरम्य ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला स्वतःचा विसर पडतो. अशी अवस्था साक्षीभावाचीच असू शकतं. तिथे कुठल्याही विचार, कल्पना, भावनेचा सहभाग नसतो. त्यात आपण काही घडवत नसून ते घडत असतं. आपण त्या फ्लोमध्ये असतो, त्या हॅपनिंगमध्ये असतो. तशी आपण व्यावहारिक जीवनात अनुभवू शकतो का? तर हो, सहज शक्य आहे. परंतु आपण कायम सारखे आपले अनुभव जपून ठेवतो. आपण अनुभवली प्रत्येक गोष्ट आपल्याला कायम कोणाला तरी सांगायची असते, फोटो काढायचा असतो, कुठेतरी सोशल मीडियावर पोस्ट करायची असते, त्यावर आपला हक्क प्रस्थापित करायचा असतो. तो न करता त्याकडे साक्षीभावाने बघू शकतो का? जर साक्षीभाव साधू शकलो तर आपल्याला कोणत्याही घटनेचे, परिस्थितीचे, व्यक्तीचे संपूर्ण आकलन होईल आणि ते डायरेक्ट परसेप्शन असेल. ज्या क्षणी समस्या समोर येईल त्या क्षणी आपल्याला त्याचे कारण माहीत असेल आणि सोल्युशनसुद्धा माहीत असेल. जितकी आवश्यक असेल तेवढीच शक्ती वापरून आपण ते कार्य पूर्ण करू शकतो आणि आपल्याला अपेक्षित फल किंवा रिझल्ट पण मिळतो. आज आम्ही इथे